आज मी बनवणार आहे चिकन ट्रिपल राईस आणि त्यासाठी लागणारे इंग्रेडियंट अद्रक लसणाची पेस्ट, ब्लॅक पेपर, कॉर्नफ्लावर, हाफ के-जी ऑफ चिकन, कापलेले हिरव्या मिरच्या, लसूण आणि मीठ आणि 2 वाटी पत्तागोबी, 2 वाटी गाजर आणि 1 ते 2 गाठी लसूण फाईन चॉप केलेले आणि एक अख्खी पात कांद्याची स्प्रिंग अनियन्स आणि 2 लागणारी अंडी. ही मॅरिनेशन करूया चिकनचं. तर त्याच्यामध्ये 1 चम्मच ब्लॅक पेपर पावडर, थोडं आले लसणाची पेस्ट 1 चम्मच, मीठ तुम्ही चवीनुसार टाकू शकता आणि थोडंसं चॉप्ड गार्लिक. आता ही मी छान मिक्स करून घेतलं आहे. त्याच्यामध्ये आता मी 3 टेबलस्पून कॉर्नफ्लॉवर टाकणार आहे, एक छोटी बाइंडिंग येण्यासाठी. सो आता मी छान मिक्स करून घेतलेलं आहे, तुम्ही बघू शकतात. आणि ह्याच्यामध्ये आता आपण याला 15-20 मिनिटं रेस्ट होऊ द्यायला ठेवूया, म्हणजे ते छानपैकी मॅरिनेट होणार. 3 ग्लास पाणी घेतलेलं आहे, त्याला आता मी बॉईल करून घेते आणि बॉईल झालं की त्याच्यामध्ये 1 ग्लास तांदूळ टाकून घेणार आणि त्याला बॉईल होऊन देणार. आणि मग ते छान बॉईल झालं की त्याला आपण स्ट्रेन करून घेऊया. स्ट्रेन झाल्यानंतर मग आपण पुढची प्रोसेस करूया. सो आता मी बॉईल करायला ठेवते, याला करायला ठेवलं. त्याच्यामध्ये थोडंसं एकदम थोडंसं मीठ टाकून घेते आणि थोडंसं तेल टाकून घेऊया, म्हणजे राईस छान मोकळं होणार आणि जसं चिटकणार नाही. सो आता पाण्याला छान उकळी आलेली आहे. सो त्यामध्ये मी थोडं करून राईस टाकून घेते आणि मग त्याला बॉईल व्हायला ठेवते. ॲटलीस्ट 70% ऑफ राईस बॉईल झालं पाहिजे. जे 30% आहे जेव्हा आपण कुक करणार सगळं इन्ग्रेडियंट्स टाकून त्यानंतर ते होणारच. हे राईस आता मी छान बॉईल करून त्याला थंड पाण्यात टाकून काढून घेतले आहे, ह्याच्यामध्ये ट्रान्सफर केलं ह्याच्यामध्ये. सो आता परत नूडल्स पण आता बॉईल झालेले आहेत, त्याला पण आपण तसंच काढून घेऊया. सो मी विसरली सांगायला, बिकॉज आज मी चायनीज क्युझिन बनवत आहे घरी. त्याच्यामध्ये ट्रिपल शेजवान राईस आणि इवन नूडल्स पण मी बनवत आहे. सो त्याच्यासाठी पण मी सेम प्रोसेस आहे, सेम इन्ग्रेडियंट्स आहेत. फक्त आता याच्यासाठी पण मी लगेच पाणी गरम करून घेते आणि एका साईडला मी इकडे राईस ठेवणार आहे बॉईल करायला आणि ह्या साईडला मी नूडल्स ठेवणार आहे. सो मी ते पण आता लगेच बॉईल करून घेते. त्याच्यामध्ये पण सेम थोडंसं मीठ आणि थोडंसं तेल टाकून घेणार, त्यामुळे कसं ते पण स्टिकी नाही होणार आणि व्यवस्थित मोकळे दोन्ही पण व्यवस्थित मोकळे होणार. जसं नूडल्स पण आणि हे पण ते चिकटलं ना तर मग ते आपल्याला जेव्हा नेक्स्ट प्रोसेस करणार आपण ते डिफिकल्ट जाणार. सो आता मी हे सगळं करून घेते आणि मग तुम्हाला दाखवते नेक्स्ट दोन्ही गोष्टी बॉईल झाल्यानंतर मी दोघांनाही कसं करते. सो मी आता ह्याच्यामध्ये 2.5 पॅकेट ऑफ नूडल्स, हाका नूडल्स घेतलेले आहे. सो आता पाणी इथे पण गरम झालेलं आहे. आता मी हे नूडल्स टाकून त्याला छान बॉईल होऊन देणार आणि त्यानंतर मी नेक्स्ट स्टेप्स. सो आता मी नूडल्स पण स्ट्रेन करून घेतलेले आहे. सो याच्यानंतर आता आपण फ्राय त्याला नूडल्स कसं बनवायचं आणि हे सगळं नेक्स्ट प्रोसेस बघूया. सो आता आपण जे चिकन मॅरिनेट करायला ठेवलेलं आहे त्याला आपण फ्राय करून घेऊया आणि त्यानंतर ना आपण बाकी करूया.
तेल छान तापलेलं आहे, त्यामध्ये आपण चिकन टाकूया. त्याला आपण छान फिरवून घेऊया. त्याला लो फ्लेमवरती शिजवून घेऊया, म्हणजे आतपर्यंत शिजलं पाहिजे. तर हे आता छान भाजून हे आता छान फ्राय होऊन गेलेले आहे. त्याला मी आता काढून घेते. सो आता मी अशा प्रकारे ह्याला फ्राय करून घेतलेलं आहे. सो आता मी ह्याला काढून यातला थोडंसं पोर्शन काढून घेणार राईससाठी आणि थोडं पोर्शन ग्रेव्हीसाठी. सो आता मी राईस करायला घेते. तेल कढई आता मी गरम करून घेतली आहे. त्याच्यामध्ये मग मी ॲड करणार 1 वाटी तेल. सो आता तेल गरम झालेलं आहे. त्याच्यामध्ये मी ॲड करणार आहे 2 टेबलस्पून ऑफ गार्लिक आणि 1 टेबलस्पून ऑफ जिंजर, 1.5 टीस्पून. त्याला थोडंसं शिजवून देऊया. थोडंसं ब्राऊन थोडंसं शिजलं की त्याच्यामध्ये आता जिंजर आणि गार्लिक छान भाजलेलं आहे. त्याच्यामध्ये आपण टाकूया 1.5 स्पून ग्रीन चिली, थोडंसं हाफ वाटी स्प्रिंग अनियन, सो आता मिरची आणि स्प्रिंग अनियन पण होऊन गेले आहे. त्याच्यामध्ये आपण टाकूया 2 वाटी कॅबेज, लगेचच मग त्याच्यामध्ये तुम्ही टाकू शकता कॅरेट, एक वाटी कॅरेट टाकून घेते मी त्याच्यामध्ये.
आपल्याला ह्याला जास्त शिजवून घ्यायचं नाही आहे. त्यामध्ये आपण टाकूया 1 चम्मच मीठ, त्यामध्ये 2 चम्मच डार्क सोया सॉस, ते झालं की लगेच त्याच्यामध्ये आपण टाकूया त्यामध्ये लगेचच आपण टाकूया 3 चम्मच रेड चिली सॉस, 3 चम्मच ग्रीन चिली पावडर ग्रीन चिली सॉस टाकूया 2 चम्मच, एक चम्मच व्हिनेगर, त्यानंतर टाकूया आपण 4 ते 5 चम्मच शेजवान चटणी, त्याला पण छान फिरवून घेऊया. ते पण फिरवून झालं की लगेच त्याच्यामध्ये आपण राईस टाकूया. थोडं मिक्स करूया. मस्त कन्सिस्टन्सी की परत ह्याच्यामध्ये आपण बाकीचे उरलेले राईस टाकूया. तो राईस आता छान झालेला आहे मिक्स करून. त्यामध्ये आता मी 1 बाउल ऑफ जे चिकन होतं त्याला श्रेड करून त्याच्यामध्ये टाकून घेत आहे. For garnishing, I'll take little bit of cabbage, थोडंसं spring onion आणि texture चांगलं आहे. So this is हे आपलं 2 मिनटं परत त्याला छान मिक्स होऊन देऊया. बिकॉज ते चिकन चंक्स टाकलेत ना, त्याला पण मिक्स झालं की आपण हे बंद करून देऊया. सो आपले
शेजवान ट्रिपल राईस इज रेडी. सो त्यामध्ये आता आपण 2 टेबलस्पून मिरची टाकून घेणार आहे. मिरची आणि लसूण आणि अद्रक छान झालेलं आहे परतून. त्यामध्ये आपण स्प्रिंग अनियन टाकूया. त्याला आपण परतवून घेऊया. त्यामध्ये चिरलेले गाजर अर्धा वाटी, परत त्यामध्ये 2 वाटी चिरलेली गोबी, त्याला छान फिरवून घेऊया आपण. हे आता झालेलं आहे. त्यामध्ये आपण चवीनुसार मीठ, मी 1 चम्मच मीठ टाकते. आणि लगेचच त्याच्यामध्ये सोया सॉस टाकूया आपण 2 चम्मच. त्याला छान परतून घेऊया. सो हे छान मिसळून घेतल्यानंतर त्यानंतर आपण टाकूया 2 टेबलस्पून ग्रीन चिली सॉस. सेम वे मध्ये 2 टेबलस्पून रेड चिली सॉस,
झालंच आहे आता, हे पण झालं. हा, हे झालेलं आहे. यामध्ये आपण हे जे सोया हे छान झालेलं आहे. त्यामध्ये आता 1 बाउल ऑफ चिकन टाकून देणार. आणि आपण जे यामध्ये बॉईल करून घेतलेले नूडल्स आहेत ते पण सगळं टाकून देऊया. तो त्यांनी फिरवायला येत नाही, सो व्हॉट आय डू इज लाईक मी त्याच्यामध्ये 2 फोक घेणार आणि त्यांनी मिक्स करून घेणार. त्यांनी छानपैकी मिक्स होतं. हे पण रेडी झालं. याच्यामध्ये पण वरून आपण स्प्रिंग अनियन टाकून गार्निशिंग करून घेऊया. सो आता मी ट्रिपल शेजवान राईसची ग्रेव्ही करून घेणार आहे. सो त्याच्यासाठी मी थोडंसं त्यामध्ये ऑइल टाकते. सो तर तेल छान गरम झालेलं आहे ग्रेव्हीसाठी. त्यामध्ये मी सगळ्यात आधी टाकून घेणार आहे अद्रक आणि लसूण. ते पण 1.5 चम्मच मिक्स केलेलं आहे मी त्याच्यातच. सो असं मोठं मोठं चिरून घेतलेलं आहे अद्रक आणि लसूण, ते टाकून घेणार आहे. 1.5 चम्मच टाकून घेतलेलं आहे. त्याला छान सॉटे करून घेऊया. त्यामध्ये टाकून घेऊया स्प्रिंग अनियनच्या जे खाली असतात मोठेवाले कांदे, ते टाकून घेऊया. आणि त्यामध्ये परत टाकूया हाफ स्प्रिंग ऑनियन. आता कांदे छान थोडेसे नरम पडले की त्याच्यामध्ये आपण टाकूया 1 वाटी गोबी.
आता गोबी छान फ्राय होऊन गेली आहे. त्याच्यामध्ये आपण टाकूयात 2 टेबलस्पून रेड चिली सॉस, परत 1 टेबलस्पून ग्रीन चिली पावडर सॉस त्याच्यामध्ये आपण टाकूया 2 टेबलस्पून शेजवान सॉस, थोडं चवीनुसार मीठ, हाफ स्पूनच टाकलेलं आहे मी. त्याच्यामध्ये थोडंसं अर्धा चम्मच थोडं ब्लॅक पेपर पावडर टाकणार. हे छान झालं की त्याच्यामध्ये मी हे चिकन 1 वाटी चिकन टाकून घेणार आहे. थोडं पहिले याच्यामध्ये स्टर करणार आहे आणि लास्टमध्ये टाकणार आहे मी सोया सॉस. बिकॉज सोया सॉसनी ग्रेव्हीचा कलर चेंज होणार, म्हणून ह्याच्यामुळे मी 3 चम्मच सोया सॉस टाकणार आहे. हे सोया सॉस लास्टमध्ये टाकायचं, बिकॉज आधीच टाकलं तर तो जे कलर आपल्याला ग्रेव्हीसाठी पाहिजे ते येणार नाही. त्यामुळे एकदम लास्टमध्ये आफ्टर चिकन टाकल्यानंतर आपल्याला हे टाकायचं. सो आता हे झालेलं आहे. तर आता आपल्याला एक थिक ग्रेव्ही करायची आहे. तर त्याच्यासाठी आपल्याला लागणार आहे 1 चम्मच कॉर्नफ्लॉवर. त्याच्यामध्ये आपण पाणी टाकून त्याला मिक्स करून घेऊया आणि ते ग्रेव्ही साठी आपण ह्याच्यामध्ये पोर करूया. तर एक थिक ग्रेव्ही क्रिएट होणार. तुम्ही आता वाटीमध्ये 1.5 चम्मच कॉर्नफ्लॉवर घेऊन घेतलेलं आहे. त्याच्यामध्ये पाणी ऍड करून ह्याला एक मिश्रण करून घेते. सो ह्याच्यामध्ये मी पाणी ऍड करते. सो कॉर्नफ्लॉवर मध्ये मी ऍड करून घेतलेलं आहे पाणी. ह्याला लगेच मिक्स करून घेऊया. एक असं फॉर्म रेडी झालेलं आहे. सो त्यामध्ये आपण टाकून घेतलं आणि आता मिक्स करून घेऊया. मला असं वाटतं की याच्यामध्ये थोडंसं आणि पाणी टाकलं पाहिजे. सो मी थोडं पाणी आणि ऍड करून घेते, बिकॉज हे ऑलरेडी घट्ट झालं. सो हाफ वाटी ऍड करून घेतले आहे मी ग्रेव्हीसाठी. परत सो यामध्ये थोडंसं आणि चॉप्ड ऑनियन पण टाकून घेते. आणि सॉरी मी विसरली मिरची टाकायचं, पण मी तर वरूनच टाकते. सो आता माझा चायनीज क्युझिन रेडी आहे. ट्रिपल शेजवान राईस विथ द ग्रेव्ही अँड दिस इज नूडल्स. तर तुम्ही बघू शकता किती यम्मी आणि डिलिशियस दिसत आहेत. आय कांट वेट टू ईट नाउ अँड एव्हरीवन इज हंग्री टुडे बिकॉज ऑफ मी. I waited them so much long to make something delicious Chinese. So Sumit, तुझं Chinese ready आहे. You can have it now. Hello friends, welcome to my vlog Simrit Travel and Tasteful Bite. So नवीन दिवस नवीन सुरुवात. मी घेऊन आली एक नवीन रेसिपी तुमच्यासोबत. ते आहे चायनीज रेसिपी आणि त्यात मी बनवणार आहे ट्रिपल शेजवान राईस आणि ट्रिपल शेजवान नूडल्स. सो मी दोन्ही रेसिपीज कसे बनवते आणि काय काय इन्ग्रेडियंट्स लागणार आहेत आणि काय काय साहित्य आणि कसं काय मी प्रिपरेशन करते आधीच मी तुम्हाला सांगणार आहे माझ्या ब्लॉग थ्रू. सो प्लीज माझ्या चॅनलला व्ह्यू करा, लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. सो तुम्हाला परत मी आणि इव्हन कॉमेंट बॉक्समध्ये सांगा की मी काय काय परत रेसिपीज तुम्हाला दाखवू शकते माझ्या चॅनल थ्रू. सो ते मी प्रिपेअर करून तुम्हाला दाखवणार इझिएस्ट वेमध्ये मी कसं बनवू शकते. सो प्लीज वॉच माय चॅनल फॉर